मी जन्मापासून आंधळी होते, पण माझ्या नवऱ्याने वेदांतने माझ्याशी लग्न करून माझे जग पूर्ण केले. तो माझी खूप काळजी घेत होता आणि मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते. डॉक्टरांनी सांगितले की एक अतिशय महागडे शस्त्रक्रियेचे ऑपरेशन माझी दृष्टी परत आणू शकते. वेदांतने ते ऑपरेशन करण्यासाठी आपले सर्वस्व विकून माझ्यावर उपचार केले. जेव्हा माझ्या डोळ्यांवरील पट्टी काढली गेली, तेव्हा मी प्रथमच त्याचा चेहरा पाहिला. त्याला पाहताच मी ओढून बेशुद्ध झाले, कारण तो तर माझा नवरा नव्हता, तर माझा अंधार माझे नशीब होते की कदाचित माझं शेवटचं ठिकाण. मी आजपर्यंत निर्णय घेऊ शकले नव्हते, कारण जेव्हापासून मी समजदार झाले तेव्हापासून माझ्यासाठी प्रकाशाची कोणतीही कल्पनाच अस्तित्वात नव्हती आणि माझे जग फक्त आवाज आणि स्पर्शापुरतेच मर्यादित होते. पण हे आवाजही माझ्यासाठी कधी सुखाचे कारण बनले नव्हते, तर माझ्या अस्तित्वावर पडणाऱ्या चाबकाच्या फटक्यांसारखे होते, जे प्रत्येक क्षणी मला हे जाणवून देत होते की मी एक निरुपयोगी आणि ओझारूप असलेले अस्तित्व आहे, ज्याची या जगात कोणतीही गरज नाही. माझे नाव मायरा आहे आणि मी जन्मापासून आंधळी आहे, पण माझे दुर्दैव केवळ माझ्या डोळ्यांना प्रकाश नसण्यापुरतेच मर्यादित नव्हते. त्याहूनही मोठे दुर्दैव हे होते की मी अनाथ होते. माझ्या आईवडिलांच्या सावलीपासून वंचित राहून मी काका आणि काकूच्या दयेवर वाढत होते. ते मला सांभाळत तर होते, पण असे जणू काही सक्तीने गल्लीतल्या आवारा कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकावा तसे. आजही सकाळची सुरुवात काकूच्या त्या कर्कश आणि टोचणाऱ्या आवाजाने झाली होती, जेव्हा माझ्या हातातून पाण्याचा ग्लास सुटून पडला होता. काच तुटण्याच्या तीव्र आवाजानंतर लगेचच काकूचा आवाज माझ्या कानात वितळलेल्या काचासारखा उतरला होता. त्यांनी माझा हात झटकत म्हटले की अगं ए दुर्दैवी मुलगी, तुला मी 1000 वेळा सांगितले आहे की जेव्हा तुला काही दिसत नाही तेव्हा वस्तूंना हात लावू नकोस, पण तुझ्या डोक्यातही अंधार आहे, म्हणून तुला माझे कोणतेही बोलणे समजत नाही. मी घाबरून भिंतीला लागले आणि माझ्या हातात थरथराट आला, कारण मी जाणत होते की आता हे भांडण थांबणार नाही आणि त्या जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील, ज्या ऐकून ऐकून माझे कान थकले होते. काकूने तुटलेल्या काचेचे तुकडे गोळा करत रागाने म्हटले की तुझे आई वडील तर मरून सुटका मिळवून गेले आणि तुझ्यासारखे संकट माझ्या गळ्यात टाकून गेले. आता मी दिवसभर तुझी घाण साफ करू की घरातील इतर कामे पाहू? मी माझे अश्रू गिळून कसे बसे म्हटले की काकू, मी साफसफाई करून देते. मला अंदाज आहे की काच कुठे पडली आहे. पण त्याने तिरस्काराने मला मागे ढकलले. नाही, राहू दे. तू साफसफाई करण्याऐवजी माझे आणखी नुकसान करशील. जाऊन तुझ्या खोलीत बस आणि माझ्या समोर येऊ नकोस जोपर्यंत मी बोलवत नाही. मी भिंतींना टटोळत माझ्या खोलीकडे निघाले, जी खरे तर घरातील साठवणुकीची खोली होती, जिथे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आणि मी म्हणजे घरातील सर्वात निरुपयोगी सामान होते. माझे आईवडील एका कार अपघातात त्यावेळी मृत्यू पावले होते, जेव्हा मी खूप लहान होते आणि माझा कोणताही आधार नव्हता. म्हणून काकांनी मला त्यांच्या घरी आणले. पण काकांची स्थिती या घरात एक शांत दर्शकापेक्षा जास्त नव्हती, कारण घरातील सर्व व्यवस्था आणि निर्णय काकूंच्या हातात होते आणि काका त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमतही करत नव्हते. मी माझ्या बिछाण्यावर बसून माझ्या गुडघ्यात डोके ठेवून रडू लागले. तेव्हा अचानक मला वरच्या मजल्यावरून जड पावलांचा आवाज ऐकू आला आणि हा आवाज ऐकताच माझे रक्त नसांमध्ये गोठू लागले, कारण ही पावले त्या व्यक्तीची होते ज्याच्या नावानेही माझा आत्मा थरथरत होता. तो ध्रुवजीत होता, माझ्या काकांचा एकुलता एक मुलगा आणि माझा चुलत भाऊ, ज्याबद्दल मी लहानपणापासून फक्त भयावह कथा ऐकल्या होत्या. ध्रुवजीतबद्दल घरात आणि शेजार पाजारात प्रसिद्ध होते की तो एक व्यसनी आणि अत्यंत कुरूप माणूस आहे, ज्याचा अर्धा चेहरा जळालेला आहे आणि तो आकाराने माणूस कमी आणि राक्षस जास्त दिसतो. मी त्याला कधी पाहिले नव्हते, म्हणून माझ्या आंधळ्या डोळ्यांमागे ध्रुवजीतची जी प्रतिमा तयार झाली होती ती एखाद्या भयावह स्वप्नापेक्षा कमी नव्हती. लहानपणापासून काकू मला घाबरवण्यासाठी ध्रुवजीतचे नाव वापरत होत्या आणि जेव्हा मी जेवण करत नव्हते किंवा रडत होते तेव्हा त्या म्हणत होत्या की शांत हो, नाहीतर मी ध्रुवजीतला बोलवते. तो तुला उचलून घेऊन जाईल आणि कच्चे खाईल. या गोष्टींनी माझ्या कोमल मनावर इतका गंभीर परिणाम झाला की आता तरुण झाल्यानंतरही त्याच्या पावलांच्या आवाजाने
मी बिछाण्याखाली लपण्याचा प्रयत्न करत होते. ध्रुवजित या घरात सर्वात वेगळ्या वरच्या खोलीत राहत होता आणि घरातील कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नव्हता आणि कधीही माझ्या समोर येत नव्हता. कदाचित त्यालाही माहीत असेल की मी त्याला किती घाबरते. कदाचित तो स्वतःही माझ्यासारख्या आंधळ्या मुलीला पाहणे पसंत करत नव्हता. आजही जेव्हा त्याच्या पावलांचा आवाज पायऱ्यांवर गुंजला तेव्हा मी पटकन माझे डोके उशीत लपवले, जेणेकरून त्याच्या उपस्थितीची जाणीव कमी होईल. जरी तो कधी माझ्या खोलीत आला नव्हता, पण भीतीला कोणताही तर्क नसतो. दुपारच्या वेळी काकू माझ्या खोलीत आला तेव्हा त्यांचे हावभाव नेहमीसारखे कठोर नव्हते, तर त्यात बनावटी गोडवा आणि एक विचित्र भीती होती जी माझ्यासाठी धोक्याची घंटा होती. त्यांनी माझ्या जवळ बसून म्हटले की मायरा, उठ आणि तोंड हात धु. हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मी जाणत होते की माझ्यासारख्या जन्मापासून आंधळ्या आणि अनाथ मुलीसाठी स्थळ येणे जवळजवळ अशक्य आहे. आज संध्याकाळी काही पाहुणे येत आहे आणि काकू इच्छित होत्या की मी स्वच्छ दिसावी. जेव्हा मी आश्चर्याने विचारले की कोण पाहुणे येत आहेत आणि माझा त्यांच्याशी काय संबंध, तेव्हा काकूने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हटले, जे त्यांच्यासाठी खूप असामान्य होते, की मायरा, तुझ्यासाठी स्थळ आले आहे आणि ते लोक तुला पाहण्यासाठी येत आहेत. म्हणून अशी कोणतीही कृती करू नकोस ज्याने त्यांच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल. मी घाबरून विचारले की ते लोक कोण आहेत आणि माझ्यासारख्या दृष्टीहीन मुलीला ते का स्वीकारते. तेव्हा काकूने चिडून सांगितले की मी कृतज्ञता व्यक्त करावी की कोणीतरी मला पाहण्यासाठी आले आहे, नाहीतर आयुष्यभर त्यांच्या डोक्यावर बसून फुकटचे खात बसले असते. त्यांनी सांगितले की मुलगा खूप सभ्य आहे, नाव वेदांत आहे, दुसऱ्या शहरातून आला आहे, अनाथ आहे आणि मजुरी करतो. त्याला घर सांभाळणारी पत्नी हवी आहे आणि मी दृष्टीहीन असल्याचा त्याला कोणताही आक्षेप नाही. संध्याकाळी जेव्हा ते लोक आले तेव्हा मला खुर्चीवर बसवले गेले, जिथे अनोळखी आवाज आणि काकूंचे बोलणे ऐकू येत होते. मला जाणवले की तिथे फक्त 2 लोक होते. एक कदाचित तो मुलगा वेदांत आणि दुसरा कोणता तरी वृद्ध जो त्याच्यासोबत आला होता. काकू माझी प्रशंसा करत म्हणत होत्या की मी खूप सुशील आहे, फक्त डोळ्यांचा थोडासा दोष आहे, पण घरातील सर्व कामकाज करू शकते आणि मला कोणत्याही आधाराची गरज पडत नाही. मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होते की काश हे लोक मला नाकारतील, कारण मी एका अनोळखी भीतीची बळी होत होते की माहीत नाही तो व्यक्ती कसा असेल आणि माझ्याशी कसा वागेल. पण माझ्या नशिबाचा निर्णय कदाचित आधीच झाला होता. थोड्या वेळाने एका पुरुषाचा आवाज माझ्या कानांना धडकला, जो अत्यंत मंद आणि सभ्य होता आणि त्यात तो कठोरपणा नव्हता जे मला साधारण पुरुषांच्या आवाजात ऐकण्याची सवय होती. त्या व्यक्तीने म्हणजे वेदांतने मला संबोधित करत विचारले की मायरा, तुम्हाला या संबंधावर कोणताही आक्षेप तर नाही ना. त्याच्या बोलण्यात एक विचित्र संयम आणि आदर होता जो मला या घरात कधी मिळाला नव्हता. मी घाबरून काकूंच्या दिशेने चेहरा केला. जरी मी त्यांना पाहू शकत नव्हते, पण त्यांच्या उपस्थितीची उष्णता जाणवू शकत होते जी मला शांत राहण्याचा इशारा देत होती. मी थरथरत्या आवाजात म्हटले की मला कोणताही आक्षेप नाही. जे निर्णय माझे मोठे घेतील ते मला मान्य आहे. हे ऐकून काकूने सुटकेचा श्वास सोडला आणि लगेच मिठाई खाण्याच्या गोष्टी करू लागल्या. जणू त्या लवकरात लवकर हा सौदा निश्चित करू इच्छित होत्या आणि मला त्यांच्या हवाली करू इच्छित होत्या. बोलणे निश्चित झाले आणि पुढच्या आठवड्यात लग्नाची तारीख ठरली. या काळात मला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ध्रुवजितचा कोणताही आवाज ऐकू आला नाही. जरी साधारण रात्री तो घरी येत होता आणि त्याच्या पावलांचा आवाज घरभर गुंजत होता. मी एक दिवस हिम्मत करून काकूंना विचारले की ध्रुवजित दादाला माझ्या लग्नाची माहिती आहे का. तेव्हा त्यांनी मला झिडकारले आणि म्हटले की तुला त्याचे नाव घेण्याची काय गरज आहे. तो आपल्या कामात व्यस्त राहतो आणि तसेही त्याला तुझ्या गोष्टींमध्ये काय रस असू शकतो. तो तर स्वतः एक जिवंत प्रेतासारखा आहे जो आपल्या कुरूपतेच्या कवचात लपून बसला आहे. मला काकूंच्या बोलण्यावर दुःखही झाले आणि सुखही मिळाले की चांगले आहे, तो माझ्या लग्नात सहभागी होणार नाही. नाहीतर मला भीती होती की काहीतरी त्याची अशुभता माझ्या नवीन जीवनावर परिणाम करेल. लग्नाचा दिवसही आला आणि घरात कोणताही खास गोंधळ नव्हता. फक्त मोजके लोक होते, कारण काकू जास्त खर्च करू इच्छित नव्हत्या. मला एक जुना लाल जोडा घातला गेला जो कदाचित काकूंच्या मुलीचा उतरलेला होता, पण मला त्याने काही फरक पडत नव्हता.
कारण मी कोणताही रंग पाहू शकत नव्हते. जेव्हा लग्नाच्या मंडपात पंडितजींनी मला हवन कुंडासमोर सहमती विचारली, तेव्हा मी एका क्षणासाठी थांबले, कारण माझे हृदय जोरजोराने धडकत होते. मी एका अशा अनोळखी जगात पाऊल टाकत होते जिथे आतापर्यंत अंधारच माझा साथी होता, पण आता एक पूर्णपणे अनोळखी व्यक्ती जीवनसाथी होणार होता. मी त्या मुलासोबत लग्न केले. त्या क्षणापासून माझ्या जीवनाचा एक अध्याय संपून दुसरा सुरू होणार होता. एक असा अध्याय ज्यात मला हेही माहीत नव्हते की माझ्या मार्गात फुले विखुरलेली असतील की काटे. विदाईच्या वेळी काकूने रडत नाही तर अत्यंत सुखाने मला विदा केले. जणू त्यांच्या खांद्यावरून कोणते तरी जड ओझे उतरले आहे. वेदांत मला घेऊन एका टॅक्सीत बसले आणि आम्ही दुसऱ्या शहराकडे निघालो, जिथे माझे नवीन घर माझी वाट पाहत होते. संपूर्ण प्रवासात वेदांत शांत राहिले आणि मीही आकुंचित बसले, पण त्यांच्या शांततेत एक विचित्र सुरक्षा भाव होता, जो मला कुटुंबाच्या भयावह शांततेपासून पूर्णपणे वेगळा वाटत होता. टॅक्सी थांबल्यावर वेदांतने नरमाईने म्हटले की मायरा, आपण घरी पोचलो आहोत. आणि नंतर त्यांनी माझा हात धरला. हा पहिला प्रसंग होता जेव्हा कोणत्याही पुरुषाने माझा हात इतक्या नरमाईने आणि सावधानीने धरला होता, जणू मी कोणती तरी काचेची बाहुली आहे जी जराशा निष्काळजीपणाने तुटेल. त्या स्पर्शाने माझ्या आतील भीती काही प्रमाणात कमी झाली आणि मला वाटले की कदाचित माझ्या जीवनातील अंधार आता दूर होणार आहे. आणि कदाचित देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या आहेत, ज्याने मला वेदांसारखा दयाळू जीवनसाथी दिला आहे, जो माझ्या कमतरतांसह मला स्वीकारण्यास तयार आहे. जेव्हा मी त्या घरात प्रवेश केला तेव्हा तिथले वातावरण पूर्णपणे वेगळे होते. तिथे काकूंचे ओरडणारे आवाज नव्हते आणि ना ध्रुवजीतच्या जड पावलांची भीती होती, तर एक विचित्र शांतता आणि सुख होते. वेदांत मला एका खोलीत घेऊन गेले आणि बिछाण्यावर बसवत म्हणाले की हे तुझे स्वतःचे घर आहे मायरा. इथे तुला कोणापासूनही घाबरण्याची गरज नाही आणि कोणीही तुला इथे ओझे समजणार नाही. मी जाणतो की तू खूप दुःख पाहिले आहेस, पण आता मी प्रयत्न करेन की तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नयेत. त्यांचे हे शब्द माझ्या ओसाड हृदयावर पावसाच्या पहिल्या थेंबासारखे पडले आणि मी अनायासपणे रडू लागले. त्यांनी मला शांत केले नाही, तर माझ्या डोक्यावर हात ठेवून मला रडू दिले. जणू ते जाणत होते की माझ्या आत किती वेदना भरलेल्या आहेत, ज्यांना बाहेर पडणे आवश्यक आहे. मी त्यावेळी जाणत नव्हते की ही व्यक्ती जी माझ्यासमोर उभी आहे आणि इतक्या प्रेमाने वागत आहे, खरे तर कोण आहे आणि नशिबाने माझ्यासाठी काय खेळ रचलेला आहे. मी तर फक्त त्या क्षणात जगत होते जिथे मला प्रथमच माणूस असण्याचा दर्जा मिळत होता. लग्नाची ती पहिली रात्र माझ्या जीवनातील सर्वात शांत रात्र होती, ज्यात भीतीचा कोणताही पहारा नव्हता. आणि जेव्हा दुसऱ्या सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा मला सवयीप्रमाणे काकूंच्या ओरडण्याचा किंवा भांड्यांचा खणखणाटाचा आवाज ऐकू आला नाही, तर एका विचित्र सुगंधाने माझे स्वागत केले. तो कदाचित पराठ्याचा सुगंध होता. माझ्यासाठी हा अनुभव पूर्णपणे नवीन होता की कोणीतरी माझ्या पूर्वी जागून माझ्यासाठी नाश्ता तयार करत आहे. मी बिछाण्यावरून उठण्याचा प्रयत्न करत होते की खोलीचा दरवाजा उघडला आणि वेदांच्या पावलांचा आवाज आला. त्यांनी मोठ्या नरमाईने मला रोखले आणि म्हटले की मायरा, तू आराम कर. मी नाश्ता तयार केला आहे आणि मी इथेच आणतो. तुला अजून घराच्या मार्गांचा अंदाज नाही. कुठेतरी ठेच लागली तर? त्यांच्या आवाजातील आपुलकीचा भाव ऐकून माझ्या डोळ्यात पुन्हा ओलावा भरला, कारण मी तर नेहमी उपेक्षित झालेली मुलगी होते, जिला कधी एक ग्लास पाणीही सरळ तोंडाने दिले गेले नव्हते. आणि आज ही अनोळखी व्यक्ती माझी सेवा करत होती. वेदांतने स्वतःच्या हाताने मला नाश्ता खाऊ घातला आणि प्रत्येक घासाबरोबर ते मला हे जाणवून देत राहिले की मी कोणतेही ओझे नाही, तर त्यांची जबाबदारी आणि सन्मान आहे. नाश्त्यानंतर त्यांनी माझा हात धरून मला संपूर्ण घर फिरवले आणि माझे हात भिंतीवर, दरवाजांवर आणि फर्निचरवर ठेवून मला समजावले की कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांच्या अनुपस्थितीत मी त्रास सहन करू नये. ते माझी बोटे धरून चालत होते आणि मी विचार करत होते की देवाने माझी दृष्टी हिरावून घेऊन मला किती मोठे बक्षीस दिले आहे की मला वेदांतसारखा जीवनसाथी मिळाला, जो माझे डोळे बनला आहे.
दिवस सरत गेले आणि वेदांतसोबत माझे जीवन एका शांत नदीसारखे वाहू लागले. ते सकाळी लवकर कामावर जात आणि जाण्यापूर्वी माझ्यासाठी दुपारचे जेवण आणि पाणी ठेवून जात. ते जोर देऊन सांगत की मी दरवाजा बंद ठेवावा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आत येऊ देऊ नये. संध्याकाळी जेव्हा ते परत येत तेव्हा त्यांची थकलेली स्थिती त्यांच्या जड श्वासांवरून जाणवत असे. पण ते येतात सर्वप्रथम माझी तब्येत विचारत आणि कधीही आपला थकवा माझ्यावर रागाच्या रूपात व्यक्त करत नव्हते. एकदा संध्याकाळी जेव्हा वेदांत माझ्या डोक्यात तेल लावत होते, जो आता त्यांचा नेहमीचा रिवाज बनला होता, तेव्हा मी त्यांना म्हटले की वेदांत, तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही देवदूत आहात. मला तर विश्वासच बसत नाही की पुरुष असेही असतात, कारण मी तर माझ्या घरात फक्त भीतीच पाहिली आहे. वेदांतचे हात माझ्या केसात थांबले आणि त्यांनी मंद आवाजात विचारले की का मायरा, तुझे काका तुझ्याशी चांगले वागत नव्हते की तिथे कोणीतरी दुसरे होते ज्याने तुला घाबरवले? मी एक थंड श्वास घेतला आणि म्हटले की काका तर काही बोलत नव्हते, पण त्यांचा मुलगा ध्रुवजीत, मी त्याला कधी पाहिले तर नाही, पण त्याच्या अस्तित्वानेच मला तिटकारा येत होता. सर्व म्हणत होते की तो कुरूप आहे आणि त्याचा चेहरा जळलेला आहे, पण त्याचे हृदय त्याच्या चेहऱ्यापेक्षाही जास्त काळे होते. बरं आहे की मी त्या नरकातून बाहेर पडले. माझे बोलणे ऐकून वेदांत पूर्णपणे शांत झाले आणि मला वाटले की कदाचित त्यांना माझ्या जुन्या गोष्टी वाईट वाटत आहेत आणि त्या उल्लेखाने वैतागले आहेत. मी घाबरून त्यांचा हात टटोळला आणि विचारले की काय झाले वेदांत, तुम्ही नाराज झालात का? मी तर फक्त माझ्या हृदयाचे ओझे हलके करण्यासाठी बोलले होते. वेदांतने एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा माझ्या केसात बोटे फिरवत म्हणाले की नाही मायरा, मी नाराज नाही. मी फक्त विचार करत आहे की माणूस कधी कधी आपल्या बाह्य रूपामुळे किती बदनाम होतो, तर हृदयाची स्थिती फक्त देव जाणतो. असो, सोड या गोष्टी. तू आता इथे सुखी तर आहेस ना? मी लगेच डोके हलवले आणि म्हटले की मी खूप सुखी आहे वेदांत, इतकी सुखी की मला कधी कधी भीती वाटते की हे स्वप्न तुटू नये. पण एक कमतरता आहे जी मला अस्वस्थ ठेवते. वेदांतने विचारले की ती काय कमतरता आहे? मी हव्याशाने म्हटले की काश माझी दृष्टी असती तर मी पाहू शकले असते की ती व्यक्ती कशी दिसते ज्याने माझे अंधारमय जग उजळले आहे. मी तुमचा चेहरा पाहू इच्छिते वेदांत, मी तुम्हाला पाहू इच्छिते की माझा रक्षक किती सुंदर आहे. हे ऐकून वेदांचे शरीर एकदम ताठ झाले आणि त्यांनी माझा हात आपल्या हातातून सोडला, जणू त्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या आवाजात एक विचित्र थरथर होती. त्यांनी काहीसे कठोरपणे म्हटले की मायरा, मी तुला आधीही सांगितले होते की सौंदर्य चेहऱ्यात नसते. महत्त्वाचे हे आहे की आपण एकमेकांची काळजी घेतो. तू मला पाहण्याचा हट्ट करू नकोस. कदाचित मी असा नसावा जसा तू विचार केला आहेस. मी त्यांच्या या प्रतिक्रियेवर आश्चर्यचकित झाले, कारण ते साधारण इतक्या कठोरपणे बोलत नव्हते. मग मी विचार केला की कदाचित ते आपल्या गरिबी किंवा साध्या रंगरूपामुळे बळी ठरले आहेत, म्हणून मी बोलण्याचा विषय बदलला. पण ही इच्छा माझ्या हृदयात सतत तळमळत राहिली की काश मी एकदा, फक्त एकदा माझ्या वेदांतला पाहू शकले असते. हिवाळ्याची सुरुवात झाली होती आणि वेदांचे काम वाढले होते. ते अनेकदा रात्री उशिरा घरी परतात आणि मला सांगत की ते अतिरिक्त वेळ काम करत आहेत, जेणेकरून आमच्या भविष्यासाठी काही पैसे जमा करू शकतील. मला त्यांच्या मेहनतीवर दया येत असे, कारण ते घरी येऊनही आराम करत नव्हते, तर घरातील छोटी मोठी कामे करत राहत. मी अनेकदा जाणवले की ते माझ्यापासून लपून खोकतात आणि त्यांचे श्वास फुलतात. पण जेव्हा मी विचारत तेव्हा ते हसून टाळत, काही नाही, फक्त कामाचा जास्त थकवा आहे, काळजी करू नकोस. एका रात्री जेव्हा ते माझ्या जवळ बसले होते तेव्हा मी त्यांचे हात आपल्या हातात घेतले. त्यांचे हात अतिशय खडबडीत आणि कठोर झाले होते. त्यावर जागोजागी फोडं जाणवत होते. मी तडफडून म्हटले की वेदांत, तुम्ही माझ्यासाठी इतकी मेहनत का करता? हे फोडं मला त्रास देत आहेत. वेदांतने माझ्या हातांचे चुंबन घेतले आणि म्हटले की मायरा, हे फोड माझ्या मेहनतीचा सन्मान आहे आणि जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस मला कोणत्याही मेहनतीने थकवा येत नाही. तू माझी शक्ती आहेस, माझी कमजोरी नाही. काही दिवसानंतर माझी तब्येत अचानक बिघडली. डोक्यात खूप तीव्र वेदना होऊ लागल्या, ज्या कदाचित माझ्या डोळ्यांच्या दाबामुळे होत्या.
वेदांत मला शहरातील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी माझी पूर्ण तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी जे शब्द सांगितले, त्यांनी माझ्या आणि वेदांत दोघांच्या पायाखालची जमीनच सरकवली, पण वेगवेगळ्या कारणांमुळे. त्यांनी सांगितले की माझ्या डोळ्यांचे तंतू अजून पूर्णपणे निष्क्रिय झालेले नाहीत आणि एक जटिल आणि महागड्या शस्त्रक्रियेद्वारे माझी दृष्टी परत येण्याची 80% शक्यता आहे. हे ऐकून माझ्या हृदयात आशेचा एक दिवा प्रज्वलित झाला आणि मी आनंदाने भरून गेले की आता मी पाहू शकेन. आता मी वेदांतला पाहू शकेन, जगातील रंग पाहू शकेन. मी उत्साहात वेदांतचा हात दाबला आणि म्हटले की वेदांत, तुम्ही ऐकले ना? डॉक्टर म्हणत आहेत की मी पाहू शकते, माझे डोळे बरे होऊ शकतात. पण वेदांतकडून ती प्रतिक्रिया आली नाही ज्याची मला अपेक्षा होती. ते पूर्णपणे शांत होते आणि त्यांच्या शांततेत एक विचित्र सन्नाटा होता. जेव्हा डॉक्टरने शस्त्रक्रियेचा खर्च सांगितला, जो लाखोंमध्ये होता, तेव्हा वेदांतची पकड माझ्या हातावर ढिल्ली पडली. आम्ही गरीब लोक होतो. आमच्यासाठी 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही कठीण होते. लाखो रुपये गोळा करणे पूर्णपणे अशक्य होते. रुग्णालयातून परतण्याचा प्रवास खूप जड वाटला. मी जी काही वेळापूर्वी आशेच्या आकाशात उडत होते, ती आता वास्तवाच्या जमिनीवर आपटले होते. कारण मी जाणत होते की वेदांतकडे इतके पैसे नाहीत. घरी पोहोचून मी शांतपणे बिछाण्यावर आडवी झाले आणि माझे अश्रू उशी भिजवू लागले. वेदांत माझ्या जवळ आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा मी रडत म्हटले की वेदांत, मला माफ करा. मी तुम्हाला त्रास दिला. मी जाणते आपण हे ऑपरेशन करू शकत नाही. मी आंधळीच ठीक आहे. तुम्ही फक्त मला सोडून जाऊ नका. मला नवे जग नको. मला फक्त तुमची साथ हवी आहे. माझे बोलणे ऐकून वेदांतने मला आपल्या छातीशी धरले आणि त्यांच्या हृदयाची वेगवान धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. जड आवाजात त्यांनी म्हटले की नाही मायरा, उदास होऊ नकोस. पैसा तर हाताचा मळ आहे. मी तुला वचन दिले होते की मी तुला प्रत्येक सुख देईन आणि देवाने इच्छा केली तर तुझी दृष्टी नक्की परत येईल. मी काहीही करीन, कुठूनही व्यवस्था करीन, पण तुझ्यावर उपचार नक्की करीन. तू पहा, एक दिवस तू आपल्या या डोळ्यांनी जग पाहशील आणि कदाचित तेव्हा तू मलाही पाहू शकशील. त्यांच्या शेवटच्या वाक्यात लपलेले ते विचित्र दुःख आणि भीती मी त्यावेळी समजू शकले नव्हते, पण मला त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. वेदांच्या त्या वचनानंतर घराचे वातावरण बदलले आणि हास्य विनोदाच्या जागी एक गहन शांतता आणि सतत संघर्षाने जागा घेतली. आपले वचन पूर्ण करण्यासाठी वेदांत दिवस रात्र एक करू लागले. सकाळी पहाटेच्या वेळी घराबाहेर पडत आणि रात्री उशिरा परतत. तेव्हा त्यांच्या पावलात आधीसारखी ताकद नसायची, तर एक विचित्र थकवा आणि ओझे असायचे. मी बिछाण्यावर आडवी होऊन त्यांची वाट पाहत राहत आणि जसे दरवाजा उघडण्याचा आवाज येत, मी अनायासपणे विचारत की वेदांत, तुम्ही इतके उशिरा का आलात? मला भीती वाटते. काम खूप वाढले आहे का? वेदांत नेहमीप्रमाणे नरमाईने उत्तर देत, होय मायरा, कामाचा भार थोडा जास्त आहे. मालकाने काही नवीन ऑर्डर घेतल्या आहेत आणि मी इच्छितो की आपण लवकरात लवकर तुझ्या शस्त्रक्रियेचे पैसे गोळा करू. तू फक्त प्रार्थना करत राहा. पण माझे हृदय मानत नव्हते, कारण जेव्हा ती माझ्या जवळ बसत तेव्हा त्यांच्या कपड्यातून घाम आणि मातीचा तीव्र वास येत, जो आधी कधी नव्हता. आणि त्यांचे श्वास असे चालत जणू ते मैलोनमैली चालून आले आहेत. मी त्यांचे हात धरत तेव्हा ते इतके कठोर आणि खडबडीत जाणवत की माझे हृदय रक्ताच्या अश्रूंनी रडत. एका रात्री मी त्यांचा हात आपल्या गालाला लावत म्हटले की वेदांत, तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात. तुमचे काम तर बसून करण्याचे होते, मग हे हातांवरची फोडं आणि हा मातीचा वास कसा? मला खरे सांगा, तुम्ही कोणते काम करत आहात? वेदांतने पटकन आपला हात ओढून घेतला आणि हसले. ते एक पोकळ हसणे होते आणि म्हणाले की अरे वेडे, तू तेच विचार करते जिथे तुझे मन जाते. फॅक्टरीत मशीन खराब झाली होती, तिच्या दुरुस्तीत हात काळे झाले आणि काही नाही. तू हे सर्व सोड आणि हे सांग की औषध घेतलेस की नाही. मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास मजबूर होते, कारण माझ्याकडे त्यांच्या आवाजाशिवाय सत्य जाणण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मग एक दिवस मला जाणवले की घरातून काही वस्तू गायब होत आहेत. आधी तो रेडिओ, जो वेदांत खूप आवडीने ऐकत होते, त्याचा आवाज येणं बंद झाला.
जेव्हा मी विचारले तेव्हा ते म्हणाले की तो खराब झाला होता म्हणून दुरुस्तीस दिला आहे. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका संध्याकाळी ते घरी आले तेव्हा मला त्यांच्या मोटरसायकलचा खास आवाज ऐकू आला नाही, तर ते दरवाजावर ठोठावत होते. मी आश्चर्याने दरवाजा उघडला आणि विचारले की वेदांत, आज तुमच्या मोटरसायकलचा आवाज आला नाही, ती खराब झाली आहे का? वेदांत आत येत पाण्याचा ग्लास मागू लागले आणि पाणी पिऊन समाधानाने म्हणाले की नाही मायरा, ती खराब झाली नव्हती. फक्त मला तिची गरज नव्हती आणि पेट्रोलही महाग झाले आहे, म्हणून मी विचार केला की तिला विकून टाकावे. तसे ही फॅक्टरी जवळच आहे, मी पायी जाऊ शकेन. हे ऐकून माझ्या हातातून पाण्याचा रिकामा ग्लास पडता पडता वाचला आणि मी अस्वस्थतेने त्यांचा हात धरला. मी भरलेल्या आवाजात म्हटले की वेदांत, तुम्ही खोटे बोलत आहात ना? तुम्ही माझ्यामुळे तुमची सवारीही विकली. तुम्ही पायी कसे जाल? तुम्ही आधीच इतके थकता. देवाच्या नावाने माझ्यावर इतका अन्याय करू नका. मला डोळ्यांचा प्रकाश नको, जर याची किंमत तुमचा त्रास असेल. वेदांतने मला खांद्याने धरून बसवले आणि गांभीर्याने म्हटले की मायरा, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक. माझ्यासाठी या जगात कोणतीही वस्तू तुझ्या सुखापेक्षा मोठी नाही. ही मोटरसायकल, हे सामान, हे सर्व येण्या जाण्याच्या गोष्टी आहेत. जर यांना विकून मी तुझे जग उजळू शकतो तर हा सौदा जड नाही. आणि सावधान, आजपासून तू हे म्हटलेस की तुला डोळ्यांचा प्रकाश नको तर मी नाराज होईन. मी एक स्वप्न पाहिले आहे तुला पाहताना, आणि हे स्वप्न तुला पूर्ण करावे लागेल. त्यांच्या आवाजात इतकी नरमाई आणि प्रेम होते की मी निरुत्तर झाले. पण माझे हृदय प्रत्येक वेळी थरथरत राहत की कुठे माझ्या डोळ्यांच्या प्रकाशाची इच्छा मला वेदांतपासून दूर करू नये. वेळ सरत राहिला आणि तो दिवसही आलाच जेव्हा वेदांत घरी आले. तेव्हा त्यांच्या वागण्यात एक विचित्र भीती आणि आनंद होता. त्यांनी माझ्या हातात एक जड लिफाफा देत म्हटले की मायरा, हे आहेत तुझ्या शस्त्रक्रियेचे पैसे. आता आपण उद्या रुग्णालयात जाऊ आणि डॉक्टरांकडून तारीख घेऊ. मी थरथरत्या हाताने त्या नोटांच्या गठ्ठ्या टटोळल्या आणि माझे तोंड आश्चर्याने उघडे राहिले. मी लगेच विचारले की वेदांत, इतके सारे पैसे हे कुठून आले? तुम्ही तर म्हणालात की पगार मिळवण्यात अजून उशीर आहे. कुठे तुम्ही काही चुकीचे तर केले नाही ना? मला खरे सांगा, हे पैसे कुठून आले? वेदांतने माझ्या डोक्यावर हात फिरवत समाधानाने म्हटले की मी म्हणालो होतो ना की देव व्यवस्था करेल. गावात माझी काही वारस हक्काची जमीन पडली होती, जिचे मलाही विशेष लक्ष नव्हते. फक्त ती विकली गेली आहे आणि चांगल्या किमतीत विकली गेली आहे. आता तू व्यर्थ प्रश्न करू नकोस आणि तयारी कर. आपल्याला उद्या सकाळी निघायचे आहे. जरी मला शंका होती की वेदांकडे कोणतीही जमीन नाही, कारण लग्नाच्या वेळी काकूने सांगितले होते की ते पूर्णपणे निर्धन आणि अनाथ आहेत. पण यावेळी आनंद आणि आशेने माझ्या शंकांना दाबले. आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि डॉक्टरने पैशांची व्यवस्था पाहून लगेच शस्त्रक्रियेची तारीख दिली आणि मला वॉर्डात दाखल केले. शस्त्रक्रियेच्या एक रात्र आधी वेदांत माझ्याजवळ वॉर्डात बसले होते. रुग्णालयाचा विशेष वास मला घाबरवत होता, पण वेदांतचा हात माझ्या हातात होता जो मला धैर्य देत होता. अचानक वेदांतने माझा हात जोरात दाबला आणि त्यांच्या आवाजात एक संकोचपूर्ण भीती उमटली. त्यांनी खूप मंद आवाजात विचारले की मायरा, उद्या तुझे ऑपरेशन होईल आणि काही दिवसानंतर पट्टी उघडली जाईल. तू जग पाहशील, रंग पाहशील, फुले पाहशील. पण जर तू मला पाहिलेस आणि मी तुला आवडलो नाही तर? मी त्यांचा प्रश्न ऐकून हसले आणि म्हटले की ही कशी मुलासारखी बोलत आहात तुम्ही? तुम्ही मला का आवडणार नाहीत? तुम्ही माझे पती आहात, माझे उपकारी आहात. वेदांतने बोलणे तोडत अस्वस्थतेने म्हटले की नाही मायरा, ही गंभीर गोष्ट आहे. तू आपल्या मनात माझी जी प्रतिमा तयार केली आहेस, जर मी त्यापासून पूर्णपणे वेगळा निघालो, जर मी सुंदर नसलो, जर माझ्या चेहऱ्यावर कोणता डाग असला, तर तू तरीही मला तसेच प्रेम करशील जसे आत्ता करतेस? त्यांच्या आवाजात लपलेली उदासीनता आणि भीती जाणवून मी गंभीर झाले. मी त्यांचा हात धरत म्हटले की वेदांत, माझे डोळे आंधळे असू शकतात, पण माझे हृदय नाही. मी तुम्हाला माझ्या आत्म्याने पाहिले आहे आणि आत्म्याचे प्रेम रूप रंगावर अवलंबून नसते. तुम्ही जसेही असाल, माझ्यासाठी या जगात तुमच्यापेक्षा सुंदर कोणीही असू शकत नाही. तुमचा चेहरा जसाही असो, तुमच्या स्वभावाने मला जिंकले आहे.
कृपा करून हा भ्रम तुमच्या हृदयातून काढून टाका की मी तुम्हाला पाहून बदलून जाईल. माझे बोलणे ऐकून त्यांनी लांब श्वास घेतला आणि हळूच म्हणाले की काश असेच हो मायरा, काश तू जे बोलतेस ते दृष्टी मिळाल्यानंतरही तू तसेच राहशील. कारण वास्तव कधी कधी स्वप्नांपेक्षा खूप जास्त कठोर असते. दुसऱ्या सकाळी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाऊ लागले. तेव्हा वेदांतने माझा हात सोडत म्हटले की मी बाहेरच उभा आहे मायरा, मी कुठेही जात नाही, तू फक्त घाबरू नकोस. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद होईपर्यंत मला त्यांच्या प्रार्थनांचा आवाज येत राहिला आणि नंतर नशा आणि औषधाने मला आपल्या मिठीत घेतले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मला पुन्हा खोलीत हलवले गेले. माझ्या डोळ्यांवर जाड पट्ट्या बांधलेल्या होत्या आणि डॉक्टरांनी सांगितले होते की या पट्ट्या 3 दिवसानंतर उघडल्या जातील. हे 3 दिवस माझ्यासाठी 3 शतकांसारखे होते. मी अंधारात आडवी होऊन फक्त त्या क्षणाची कल्पना करत राहत की जेव्हा मी प्रथमच प्रकाश पाहीन. वेदांत या 3 दिवसात एक क्षणासाठीही माझ्या जवळून हटले नाहीत. ते मला जेवण खाऊ घालत, औषधे देत आणि रात्रभर जागून माझ्या शेजारी बसून राहत. मी अनेकदा रात्री दचकून उठत आणि विचारत की वेदांत, तुम्ही इथेच आहात ना? आणि ते लगेच माझा हात धरून म्हणत की होय मायरा, मी इथेच आहे, तुझ्या जवळ. पण त्यांच्या आवाजात आता ती आधीची चमक नव्हती, तर एक खोल उदासीनता आणि थकवा होता ज्याला मी जाणवू शकत होते. जणू कोणताही अपराधी आपल्या शिक्षेच्या जवळ येताना भीती जाणवतं. अगदी तसेच वेदांत मला भयभीत वाटत होते. शेवटी तो दिवस आलाच जेव्हा डॉक्टरने पट्ट्या उघडण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर आणि नर्स खोलीत उपस्थित होते आणि वेदांत माझ्यासमोर उभे होते. माझे हृदय इतक्या जोराने धडकत होते की मला वाटले जणू ते पट्ट्या तोडून बाहेर येईल. डॉक्टर माझ्या जवळ येऊन म्हणाले की मायराबाई, आता मी पट्ट्या उघडायला सुरुवात करतो, तुम्ही घाबरू नका आणि हळूहळू डोळे उघडा. सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो, पण नंतर सगळे स्पष्ट दिसेल. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की डॉक्टर साहेब, मी खरंच पाहू शकेन ना? मी माझ्या नवऱ्याला पाहू शकेन का? डॉक्टर हसत म्हणाले की होय, अगदी पाहू शकाल, तुमचे पती अगदी तुमच्या समोर उभे आहेत. मी खोल श्वास घेतला आणि देवाचे नाव घेऊन डॉक्टरांना परवानगी दिली. जसजशा पट्ट्या उघडत होत्या तसतशा माझ्या हृदयाच्या धडकना वर खाली होत होत्या आणि वेदांची शांतता माझ्या कानात गोंगावत होती. मला काय ठाऊक होते की ही पट्टी उघडल्यानंतर जे दृश्य मी पाहणार आहे ते माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का असेल आणि माझ्या सुखांना एकाच क्षणात उधळून लावेल. पट्टीची शेवटची थर काढली आणि मला प्रकाशाचा एक तीव्र धक्का जाणवला ज्याने माझे डोळे चक्रावले. मी पुन्हा पापण्या उचलण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला सगळे धुक्यात आणि गोंधळलेले दिसत होते. रंग एकमेकात मिसळलेले होते. डॉक्टर आणि नर्सांची हालचाल माझ्या समोर होती. पण नंतर हळूहळू दृश्य स्पष्ट होऊ लागले. डॉक्टरांनी माझ्या चेहऱ्यासमोर हात हलवत विचारले की काय दिसते आहे. पण माझे लक्ष डॉक्टरांच्या बोटांवर नव्हते. माझ्या अस्वस्थ नजरा त्या व्यक्तीला शोधत होत्या जो माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता, ज्याने मला अंधारातून बाहेर काढून या प्रकाशाच्या योग्य बनवले होते. मी नजर फिरवून डॉक्टरांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहिले, जो भिंतीला टेकून उभा होता. जशी माझी नजर त्याच्या चेहऱ्यावर पडली तशी वेळच थांबली. माझा श्वास अडकला आणि माझ्या मेंदूत जोरदार धक्का बसला. तो वेदांत नव्हता. तो प्रकाशमान चेहरा असलेला माणूस नव्हता ज्याची प्रतिमा मी मनात तयार केली होती. तर माझ्यासमोर तो भयावह प्रेत उभा होता ज्याच्या कथा ऐकून ऐकून मी मोठी झाले होते. अर्धा जळालेला चेहरा आणि ते भयंकर डोळे. हातात ध्रुवजीत होता, तोच ध्रुवजीत ज्याचा मी तिरस्कार करत होते आणि ज्याच्या सावलीपासूनही मी पळत होते. त्याला पाहताच माझ्या अस्तित्वावर एक सनसनाट झाला आणि माझ्या घशातून एक तीव्र किंचाळी बाहेर पडली ज्याने रुग्णालयाच्या खोलीतील शांतता उद्ध्वस्त केली. मी घाबरून डोळे बंद केले आणि ओरडले की याला इथून बाहेर काढा. हा इथे कशाला आला आहे? माझ्या नवऱ्याला बोलवा. वेदांत कुठे आहे? हा जळालेल्या चेहऱ्याचा माणूस माझ्यासमोर कसा उभा आहे? डॉक्टर आणि नर्स घाबरून मला सावरू लागले, पण मला हिस्टेरियाचा झटका आला होता.
मला विश्वासच बसत नव्हता की माझे डोळे उघडताच मला वेदांतऐवजी माझी कुरूप भीती दिसे. माझे मन हे मान्य करायला तयारच नव्हते की ही तीच खोली आहे जिथे वेदांत माझ्यासोबत होते. मी हातपाय मारत डॉक्टरांना ढकलले आणि ओरडले की तुम्ही सगळे एकत्र आहात. तुम्ही माझ्या वेदांत बरोबर काय केले? हा कुरूप माणूस इथे कसा पोचला? मला वेदांत हवेत. मला आत्ताच त्यांच्याकडे घेऊन चला. माझ्यासमोर उभा असलेला तो माणूस म्हणजे ध्रुवजीत एक पाऊल पुढे आला आणि त्याने थरथरते हात माझ्या दिशेने वाढवले. जणू तो मला स्पर्श करू इच्छित होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो काही बोलू इच्छित होता. पण त्याचे पुढे येणे झाले की मी पुन्हा जोरात ओरडले आणि भीतीने माझे मन सुन्न झाले. मग माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा अंधार पसरला आणि मी बेशुद्ध होऊन बिछाण्यावर कोसळले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मला माहीत नव्हते किती वेळ गेला आहे. कदाचित काही तास किंवा त्याहून जास्त. खोलीत आता ती रोषणाई नव्हती तर मंद दिवा लागला होता आणि डॉक्टर किंवा नर्स तिथे नव्हते. माझे डोके जड झाले होते आणि डोळे दुखत होते. जशी मी कूस बदलली तशी माझी नजर समोर खुर्चीवर बसलेल्या माणसावर पडली. तो जळालेला चेहरा, तीच विकृत नाक, तो आपल्या हातात डोके खोवून बसला होता. मला पाहताच तो दचकून सरळ झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. पण माझ्यातील भीती पुन्हा जागी झाली. मी विजेसारख्या वेगाने बिछाण्याच्या कोपऱ्यात आकुंचित झाले. माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. मी थरथरत्या आवाजात विचारले की तुम्ही इथे अजून का आहात? तुम्ही माझ्या नवऱ्याला कुठे लपवले आहे? खरे सांगा, वेदांत कुठे आहेत? जर तुम्ही त्यांना काही केले तर मी पोलिसांना बोलावे. मी तुम्हाला सोडणार नाही. मी रागाने म्हटले, ध्रुवजीत, तुम्ही लहानपणापासून माझ्यासाठी सावली होता आणि आज तुम्ही माझी सुखेही हिसकावली. जेव्हा ध्रुवजीत आपल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा मी ओढून त्याला तिथेच थांबण्याचा इशारा केला की खबरदार, जो माझ्या जवळ आलात तिथेच राहा. हा चेहरा माझ्यापासून दूर ठेवा. ध्रुवजीत तिथेच थांबला. त्याच्या नजरा खाली होत्या आणि त्याचे खांदे एखाद्या फार मोठ्या ओझ्याने दबलेले वाटत होते. त्याने अतिशय मंद आणि तुटलेल्या आवाजात म्हटले की मायरा, मी कोणाला गायब केले नाही, मी कोणाला मारले नाही. मीच तुझा अपराधी आहे आणि मीच तुझा वेदांत आहे. त्याच्या तोंडून हे शब्द निघताच मला वाटले जणू कोणीतरी माझ्या कानात वितळलेली काच ओतली आहे. मी तिरस्कार आणि रागाने म्हटले की बकवास बंद करा, खोटे बोलू नका. तुम्ही वेदांत असूच शकत नाही. वेदांत एक देवदूत आहे आणि तुम्ही एक दानव आहात. वेदांच्या आवाजात प्रेम आहे, सुख आहे आणि तुमच्या उपस्थितीने मला घृणा येते. तुम्ही फक्त माझ्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी हे नाटक करत आहात. सांगा, मला वेदांतने सोडले आहे ना, म्हणून तुम्ही इथे आला आहात? सांगा, मला खरे सांगा. ध्रुवजीतने माझ्या दिशेने पाहिले आणि यावेळी त्याच्या डोळ्यात तोच आपलेपणा होता. तीच वेदना होती जी मी वेदांच्या शांततेत जाणवली होती. त्याने म्हटले, मायरा, नीट माझा आवाज ऐक. या आवाजात तो ठेराव ऐकू येत नाही का जो तुला सुख देत होता? तुला आठवत नाही? मी तुझ्याशी म्हटले होते की जर मी सुंदर नसलो तर तू तरी मला तसेच प्रेम करशील का? हाच तो क्षण आहे मायरा, ज्याची मला भीती होती. मीच वेदांत आहे. मीच तुझ्याशी लग्न केले होते. मीच आपले सगळे विकून तुझ्यावर उपचार करवले. मी पागलांसारखी डोके हलवले. मी ओढत ओढत रडत होते, नाही, हे शक्य नाही. तुम्ही खोटे बोलत आहात. हे एक फसवणूक आहे. जर तुम्ही वेदांत असता तर तुम्ही माझ्याशी खोटे का बोललात? तुम्ही आपली ओळख का लपवली? तुम्ही मला अंधारात का ठेवले? मी बिछाण्यावरून उतरले आणि डगमगत त्याच्या जवळ गेले आणि त्याची कॉलर पकडून त्याला हलवत म्हटले की सांगा, तुम्ही असे का केले? तुम्ही माझ्या भावनांशी का खेळलात? तुम्हाला माहीत होते की मी ध्रुवजीतच्या नावानेही तिरस्कार करते. तरीही तुम्ही माझ्यासोबत हा खेळ का खेळलात? तुम्ही मला सांगितले का नाही की तुम्हीच तो कुरूप माणूस आहात ज्याची मी भीती बाळगत होते? तुम्ही मला मारून का टाकले नाही? दृष्टी देऊन तुम्ही माझ्याकडून माझे आयुष्य हिसकावले आहे. ध्रुवजीतने कोणताही प्रतिकार केला नाही. तो मूर्तीसारखा उभा राहिला आणि माझा मार आणि बोलणे सहन करत राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहून त्याच्या जळालेल्या गालांवर पडत होते. तो रडत म्हणाला, कारण मला माहीत होते मायरा, मला माहीत होते की जर मी ध्रुवजीत बनून तुझ्या समोर आलो तर तू मला कधीच स्वीकारणार नाहीस.
तू तर माझी सावलीही सहन करत नव्हतीस. काकूंनी तुझ्या मनात माझ्या तिरस्काराचे जे बीज पेरले होते ते इतके विशाल झाले होते की माझे प्रेम त्याच्यासमोर काहीच नव्हते. मला तुझे प्रेम हवे होते. तुला त्या नरकातून बाहेर काढायचे होते. म्हणून मी आपली ओळख पुसली. मी वेदांचे रूप धारण केले जेणेकरून तुझ्या हृदयात जागा बनवू शकेन. मी फक्त नाव बदलले होते, कथा नाही. हृदय तर तेच होते जे लहानपणापासून तुझ्यासाठी धडकत होते. मी त्याला जोरात ढकलले आणि तो मागे भिंतीला आपटला आणि मी गुडघ्यांवर बसून जमिनीवर रडू लागले. माझे मन करत होते की मी आपले डोळे उपटून टाकावेत ज्यांनी हे सत्य पाहिले आहे. मी इचकी भरत म्हटले की तुम्ही फार वाईट केलेत. तुम्ही मला फसवले. मी या चेहऱ्यासोबत तुमच्यासोबत कशी राहू शकेन? मला तुमची भीती वाटते. मला तुमच्या चेहऱ्याचा तिरस्कार आहे. तुम्ही माझी वेदांची प्रतिमा मारली आहे. ध्रुवजित तीच भिंतीला टेकून खाली बसला. त्याने आपला चेहरा दोन्ही हातात लपवला आणि त्याचे संपूर्ण अस्तित्व थरथरू लागले. मग त्याने अशी गोष्ट सांगितली ज्याने माझ्या रडत्या अस्तित्वाला शांत केले. तो सिस्कारत म्हणाला की मायरा, तुला माझ्या चेहऱ्याचा तिरस्कार आहे ना? तुला हे जळालेले मांस वाईट वाटते, पण तुला माहीत नाही हा चेहरा का जळाला होता. तुला माहीत नाही ही कुरूपता मला कशी मिळाली. मी डोके उचलून त्याला पाहिले. त्याच्या आवाजात एक विचित्र डूब होती जी माझे हृदय चिरत होती. त्याने आपल्या चेहऱ्यावरून हात काढले आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला की हा चेहरा म्हणून जळाला कारण मी त्याला जळू दिले. आणि हे मी कोणासाठीही नाही तर फक्त तुझ्यासाठी केले होते. मी आश्चर्य आणि धक्क्यात त्याला पाहू लागले. माझी जीभ जड झाली. ध्रुवजितने आपली गोष्ट पुढे सांगितली की तुला कदाचित आठवत नसेल कारण तू फार लहान होतीस, पण ज्या दिवशी आमच्या घरात आग लागली होती आणि तुझे आई वडील मृत्यू पावले होते त्या दिवशी तूही त्या आगीच्या ज्वालांमध्ये अडकली होतीस. सगळे आपला जीव वाचवून पळाले. काका आणि काकू तुला आताच विसरले होते. कोणी आत जायची हिंमत करत नव्हते, पण मी गेलो होतो. मी तुला त्या आगीच्या समुद्रातून बाहेर काढायला गेलो होतो. जेव्हा मी तुझ्या जवळ पोचलो तेव्हा एक जळते लाकूड माझ्या चेहऱ्यावर पडले, पण मी तुला सोडले नाही. मी तुला छातीशी धरून बाहेर आणले होते. माझा चेहरा जळाला. माझा चेहरा बिघडला. सगळ्यांनी मला कुरूप म्हटले. लहान मुले माझ्यापासून घाबरू लागली. काकूंनी मला दुर्दैवी म्हटले, पण मला कधी या चेहऱ्याबद्दल पश्चाताप झाला नाही. जाणतेस का? तो एका क्षणासाठी थांबला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. मग तो म्हणाला की कारण जेव्हा जेव्हा मी आरशात हा जळालेला चेहरा पाहतो तेव्हा त्यात तू सुरक्षित दिसतेस. ही माझ्यासाठी कुरूपता नव्हती. ही माझ्या प्रेमाची खूण होती. माझ्या कुर्बानीची निशाणी जी मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी दिली होती. आणि आजही मी माझी प्रत्येक मौल्यवान वस्तू, माझा आत्मसन्मानही विकला जेणेकरून तू जग पाहू शकशील. मग या जगात माझ्यासाठी जागा असो की नसो. त्याची ही गोष्ट ऐकून माझ्या मेंदूत तुफान उभे राहिले. गेलेल्या काळाच्या धुक्यातल्या आठवणी आणि काकूंच्या सांगितलेल्या गोष्टी सगळ्या नव्या क्रमाने समोर येऊ लागल्या. मला आठवले की काकू नेहमी म्हणत होत्या की आगीत तू वाचलीस पण आमचा चैन जळाला. त्या खरे तर ध्रुवजितच्या चेहऱ्याकडे इशारा करत होत्या. मी सुन्न अवस्थेत त्या माणसाला पाहत होते ज्याला मी आयुष्यभर दानव समजले होते, पण तो तर माझा रक्षक निघाला. त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक डाग, प्रत्येक जखम माझ्या आयुष्याची साक्ष देत होती. ध्रुवजितने भिंतीचा आधार घेऊन उभे राहताना आपले डोळे पुसले आणि अतिशय तुटलेल्या आवाजात म्हणाला की असो, आता तुझी दृष्टी आली आहे. तू सगळे पाहू शकतेस आणि मला हेही माहीत आहे की तू माझ्या या भयावह चेहऱ्यासोबत आयुष्य घालवू शकत नाहीस. मी तुला कैद करणार नाही मायरा. जर तू इच्छित असशील तर माझ्यापासून घटस्फोट घेऊ शकतेस. मी उद्या वकिलाशी बोलतो. तू मुक्त आहेस. हे म्हणून तो वळला आणि दरवाजाकडे निघाला. त्याचे खांदे खाली झुकलेले होते. त्या क्षणी मला माझ्या निष्पापणाचा खरा अर्थ समजला. मला जाणीव झाली की खरी आंधळी मी आत्तापर्यंत नव्हते. खरे अंधत्व ते होते जे मला आत्तापर्यंत सत्य पाहू देत नव्हते की जग फक्त चेहरा पाहतो पण हृदयाची कुर्बानी दुर्लक्षित करतं. मला जाणवले की जर हा माणूस दरवाजातून बाहेर गेला तर माझ्या आयुष्यात पुन्हा तोच अंधार पसरेल जो माझ्या डोळ्यात होता. कारण खरा प्रकाश तर ध्रुवजितच्या अस्तित्वात होता.
मी धावत जाऊन त्याचा रस्ता अडवला आणि त्याच्या पायांजवळ बसले. मी त्याचे हात धरले आणि रडू लागले. ध्रुवजित दचकला आणि त्याने मला उचलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्या जळालेल्या हातांचे चुंबन घेऊ लागले. ते खडबडीत हात ज्यात मेहनतीचे फोडं होते, ते हात ज्यांनी आगीत मला धरले होते आणि आज अंधारात मला प्रकाश दिला होता. मी रडत म्हटले की मला माफ कर ध्रुवजित, देवासाठी मला माफ कर. मी फार मूर्ख होते. मी तुझा चेहरा पाहिला पण तुझे हृदय नाही पाहिले. तू कुरूप नाहीस, तू तर जगातील सर्वात सुंदर माणूस आहेस. तू माझ्यासाठी आपला चेहरा जळवला आणि मी तुझ्यापासून घाबरत राहिले. ही दृष्टी आणि हे आयुष्य तुझी देण आहे. यांच्यावर फक्त तुझाच अधिकार आहे. जर तू गेलास तर मी या दृष्टीचे आणि या आयुष्याचे काय करेन? मला असा प्रकाश नको ज्यात तू नाहीस. ध्रुवजितने मला आपल्या छातीशी धरले. मी त्याच्या छातीला लागून रडत राहिले आणि माझे अश्रू त्याच्या जळालेल्या छातीला भिजवत राहिले. त्याने माझ्या डोक्यावर हनुवटी ठेवली आणि त्याच्या हिचक्या बंद झाल्या. आम्ही दोघे तिथेच उभे रडत राहिलो आणि आमच्यातील गैरसमज अश्रूंमध्ये वाहून गेले. त्या दिवशी मला कळले की प्रेम चेहऱ्याने नाही तर त्याग आणि जाणीवेने होते. सौंदर्य ते नाही जे आरशात दिसते. सौंदर्य ते आहे जे कोणासाठी आपले सगळे लुटवून देते. आम्ही घरी परत आलो, पण आता मी माझ्या नवऱ्याला वेदांत नाही तर अभिमानाने ध्रुवजित म्हणते. कारण माझ्यासाठी हे नाव आता भीतीचे नाही तर निष्ठेची निशाणी आहे. मी त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक डागाशी प्रेम करू लागले, कारण तो डाग माझ्यासाठी निष्ठेची खूण होती. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.